नमस्कार. गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही कुणी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस, अर्थातच गोवत्स द्वादशी, अश्विन कृष्ण द्वादशी. या द्वादशीला आपण गाईचं आणि वासराचं पूजन करतो. तर आजच्या ह्या वासराचं आणि गाईचं पूजन करण्याचं एकमेव महत्त्व म्हणजेच समुद्र मंथनातून 5 कामधेनू बाहेर आल्या होत्या आणि त्यामधील नंदा नावाच्या एका कामधेनूच्या प्रेमाच्या प्रित्यर्थ तर वसुबारस साजरी केली जाते. या वसुबारसमध्ये गाय आणि वासरे म्हणजेच आई आणि बाळाचं पूजन केलं जातं. त्याच्यामुळंच आपल्या गेल्या काही जन्मांचीच अर्थात 7 जन्मांची पुण्याई व्यक्तीच्या पदराशी येते किंवा त्याच्या 7 जन्माचं जे काही अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण होतं, असं ह्या वसुबारसचं महत्त्व सांगितलं जातं. या वसुबारसमध्ये कामधेनूची अगदी मनापासून स्त्रिया पूजा करतात. काही ठिकाणी आपण जसं बैलपोळा साजरा करतो तसंच वसुबारस साजरी केली जाते. ज्यांच्या घरात गाय वासरू आहे अशी लोक गाय वासराला सकाळी अंघोळ घालतात, छान धुवून काढतात, त्यांच्या अंगाला हळद लावली जाते आणि नवीन वस्त्र परिधान करून त्यांची पुरण नैवेद्याचा नैवेद्य दाखवून आरतीही केली जाते. तर काही ठिकाणी गायी वसुबारसचा उपवास देखील करतात. तर अशा ठिकाणी उपवासाचे पदार्थ न खाता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊनच हा उपवास सोडला जातो. हे कदाचित काही ठराविक लोकांना माहिती असतं, काही ठराविक लोकांना माहिती नसतं, म्हणूनच सांगण्याचा हा उद्देश होता. वसुबारसमध्ये गाय आणि वासराची पूजा केली जाते. तर ह्यामध्ये काही लोक सकाळी उठल्यापासून ते अक्षरशः रात्री झोपेपर्यंत ज्या टायमिंगला मिळेल किंवा ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला गाय आणि वासराची पूजा करतात. तर काही ठिकाणी बघितलं तर शास्त्र देखील मांडलं जातं. तर आजच्या शास्त्राप्रमाणे आणि दाते पंचांगानुसार वसुबारस म्हणजेच गाईच्या आणि वासराची पूजा करण्याचं टायमिंग आहे सायंकाळी 5:30 ते 8पर्यंत. ह्याच वेळेमध्ये तुम्ही गाय आणि वासराची पूजा करा. तुम्हा सर्वांना 7 जन्माची पुण्याई प्राप्त हो. तुमचं आयुष्य, तुमचं कुटुंब त्याला सगळ्यालाच दीर्घायुष्य मिळो. तुमच्या पिलांचं आयुष्य उदंड राहो. हीच या वसुबारस दिनी आई गोमातेच्या चरणी, कामधेनूच्या मातेच्या चरणी एक प्रार्थना आहे. तर तुम्ही सर्वजण अगदी मनापासून ही वसुबारसची पूजा करा आणि दिवाळीच्या ह्या पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. दिवाळीत येणारे उद्यानुसार धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली, भाऊबीज आणि पाडवा ह्या येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांची दिवाळी खूप आनंदात आणि उत्सवात साजरी होऊ देत एवढीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे. तर वसुबारस ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून प्रकटलेल्या नंदा नावक गायीच्या प्रित्यर्थ साजरी केली जाते तशीच एक कथा देखील आहे. ती तुम्हा सर्वांना माहिती आहे की नाही माहीत नाही, तरी देखील मी ही कथा सांगण्याचा प्रयत्न करते. तर ज्यावेळी भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे याबद्दल द्वंद्व सुरू होतं. तर त्या दोघांमध्ये युद्ध सुरू होतं आणि शेवटी त्या दोघांना नेमकं कोण श्रेष्ठ आहे कळत नाही. त्यांचं युद्ध काही संपत नव्हतं. तर अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने त्या दोघांच्या युद्ध सुरू असताना त्या दोघांच्यामध्ये एक अग्निस्तंभ उभा केला आणि त्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये हा स्तंभ उभा राहिला. तर अशा वेळी ब्रह्मा आणि विष्णू यांनी दोघांनी ठरवलं की ह्या स्तंभाचा सुरुवात आणि ह्या स्तंभाची शेवट जो कोणी लवकरात लवकर शोधून इथं पहिल्यांदा युद्धस्थळी पोहोचेल तर हा त्या दोघांमधला सर्वश्रेष्ठ ठरेल. म्हणजेच तो कोणी स्तंभाचा आदी आणि अंत शोधून लवकरात लवकर युद्धस्थळी पोहोचेल तोच ह्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असेल असं मानलं जातं. विष्णुदेव आहेत ते खाली जातात, वराह रूपामध्ये जातात आणि ब्रह्मदेव हे देखील आपला वरती आदी शोधण्यासाठी जातात. म्हणजेच ह्या स्तंभाचं सुरुवात कुठे आहे ते शोधण्यासाठी जातात. तर तिथं जात असताना त्यांना वाटेमध्ये केतकीचं फूल भेटतं आणि त्यांनी केतकीच्या फुलाला म्हणतात की तुला ह्या स्तंभाचं सुरुवात सापडली असेल म्हणूनच तू लवकरात लवकर खाली आल्या आहेस. तर केतकीचं फूल नाही, मी शतकोनी ह्याची सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करतोय, आधी कुठे आहे शोधतोय, पण ते काही मला सापडलं नाही. पण त्यावेळी ब्रह्मदेव त्या केतकीच्या फुलाला म्हणजेच केवड्याच्या फुलाला म्हणतात की आता इथून पुढं ज्यावेळी मी युद्धभूमीवर जाईल तेव्हा तिथं तू विष्णुदेवांना हे सांगायचंस की ब्रह्मदेवांना ह्या अग्निस्तंभाची आदी सापडलेली आहे, सुरुवात सापडलेली आहे आणि त्यामुळं तुम्हा दोघांपैकी सर्वश्रेष्ठ ही ब्रह्मदेव आहेच. तर त्यावेळी केवड्याचं फूल म्हणतं की
ह्या प्रत्यर्थ मला काय मिळेल? त्यावेळी ब्रह्मदेव सांगतात की नाही, ह्याचं जर तू असं जर केलंस, मी सांगतोय तसं जर तू बोललास, तर तुला जे हवं ते मी तुला ते मिळवून देईन. त्यानंतर पुढे पुढे जात असताना ब्रह्मदेवांना वाटेत एक गाय सापडते. तर त्या गायीला देखील ब्रह्मदेव सांगतात की तुला ह्या स्तंभाचं सुरुवात सापडली का? हा स्तंभ कुठेपर्यंत आहे तुला कळलं का? त्यावेळी गाय म्हणते, नाही, मी देखील युगानुयुगे ह्या रस्त्याने जात आहे, पण मला ह्याचा आधी कुठे आहे ते मला काही सापडलं नाही. त्यावेळी ब्रह्मदेव त्या गायीलाही म्हणतात की तू काहीही कर आणि युद्धभूमीवर पोहोचल्यानंतर तिथं विष्णुदेवांना सांग की मी स्वतः ह्या अग्निस्तंभाचं सुरुवात बघून आलेलो आहे, तेव्हा मी या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे हे तुम्ही कबूल करायचं आणि तुम्ही माझी प्रार्थना आणि नामस्मरण करत राहायचं. अशी युगनियुग जातात आणि अशाच पद्धतीनं विष्णुदेव देखील पाताळामध्ये वराह अवतारामध्ये जातात, तिथं शोधतात, पण त्यांना युगानुयुगे जातात, हजारो वर्षे उलटून जातात, तरी देखील त्यांना त्या अग्निस्तंभाचा शेवट काही अंत काही सापडत नाही. शेवटी कंटाळून विष्णुदेव देखील आपल्या युद्धभूमीवरती येतात. त्यावेळेला विष्णुदेव आणि ब्रह्मदेव त्यांना सांगतात की एकत्र आल्यानंतर त्यांना सांगतात की विष्णुदेव, मी या स्तंभाचा सुरुवात शोधली आहे आणि मीच आता सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा विष्णुदेव काही मानायला तयार होतात आणि ते म्हणतात की हे तुम्ही कसं काय ठरवू शकता? हे तुमच्याकडे काही पुरावा आहे का, की जेणेकरून मी विश्वास ठेवेन की हा स्तंभाची सुरुवात तुम्ही बघितली? मला आत्तापर्यंत इतकी युगे मी गेलो, पण मला काही त्याची अंत सापडला नाही, तर तुम्हाला त्याची सुरुवात आधी कसं सापडलं? तर त्यावेळी ब्रह्मदेव म्हणतात, ही बघा, ह्या गायीला विचारा, ह्या कामधेनूला विचारा आणि तुम्ही ह्या केवड्याच्या फुलाला, केतकीच्या फुलाला देखील विचारा. केवडा म्हणजेच केतकी, आणि जे आपण शिवलिंगावरती वाहतो. तर त्यावेळी केवडा तो देखील सांगतो की नाही, मी ब्रह्मदेवांना बघितलं त्याची सुरुवात पाहताना, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की हे तुम्हा सर्वांपेक्षा म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. तर दुसऱ्या क्षणी म्हणतात की नाही, ह्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की ह्या कामधेनूला देखील तुम्ही विचारा. तर ते विचारतात की कामधेनू, तू पाहिलंस का ब्रह्मदेवांना त्याचं सुरुवात पाहताना? तर कामधेनू देखील मान हलवते आणि सांगते की हो, मी ब्रह्मदेवांना ह्या अग्निस्तंभाचा सुरुवात बघितलेली आहे असं हे मान्य करते आणि त्यांनीच मला इथं युद्धभूमीवरती घेऊन आलेले आहेत असं ते सांगते. पण त्यावेळी मग विष्णुदेव मान्य करतात की हो ब्रह्मदेव, मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो आणि तुम्हाला आपल्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ मानतो आणि मी तुमची आराधनाने नामस्मरण असंच इथून पुढे करत राहीन. आणि त्यावेळेला अचानक ते शिवाला मान्य नसतं. हा अग्निस्तंभ अर्थातच आपल्या भोलेनाथांचंच म्हणजे देवादिदेव शंकरांचं हे शिवलिंग होतं. आणि त्याच क्षणी ह्या दोघांमध्ये ज्यावेळी सर्वश्रेष्ठ कोण आहे हे समजण्याची ज्यावेळी वेळ आली, त्यावेळेला ह्या दोघांच्या युद्धामध्ये जे तिसरं कोणी उभं राहिलं अग्निस्तंभ बनून, ते आपले भोलेनाथ, अर्थातच आपले भोले शंकर. तर ह्या अग्निस्तंभाची ज्यावेळी निर्मिती झाली त्याच ठिकाणी आणि त्या दिवसापासून महाशिवरात्री हा दिवस साजरा केला जातो. पण त्यावेळेला अचानक भोलेनाथ प्रकट होतात आणि त्यांनी ओरडतात की हे ब्रह्मदेव, तुम्हाला अहंकार आला आहे, तुम्हाला गर्व आला आहे, तुम्हाला सर्वश्रेष्ठ असं सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, पण तुम्ही किती सर्वश्रेष्ठ आहात हे तुमच्या अहंकारातूनच दिसत आहे. त्यावेळेला दोघांचाही थरकाप उडतो आणि महादेव केवड्याच्या फुलाला देखील विचारतात, अरे तुला तर माझ्या शिवलिंगावरती ठेवलं होतं आणि तू साक्षात शिवलिंगावरती असताना ज्यावेळी मी मान डुलवली त्यावेळेला ते खाली पडतं. म्हणजेच ज्यावेळी त्यांचं युद्ध सुरू असतं त्यावेळेला शंभू भोलेनाथांना हसायला येतं आणि अचानक मान हलवल्यानंतर त्यांच्या जटेवरती जे काही केवड्याचं फूल ठेवलं होतं ते पडतं आणि तेच खाली त्या स्तंभातून येत असतं, म्हणजे शिवलिंगावरून खाली पडत असतं. त्यावेळेला अचानक ते तुम्हाला वाटेत भेटतं. तुम्ही त्याला म्हणजे थोड्याफार प्रमाणात कसं त्यांना सांगता की तुला जे काय हवं ते मी देतो आणि तू त्यांच्यासमोर कबूल कर की मी सर्वश्रेष्ठ आहे. तसंच ते कामधेनूलाही म्हणतात, तू पण हे कामधेनू, तू खोटं बोललीस, अक्षरशः तुला सगळं जग, सगळं हे जी काही सृष्टी आहे तुला गोमाता म्हणून बोलवतं आणि तूच माता आता ह्या क्षणी खोटं बोलली आहेस. तेव्हा ते पहिल्यांदा शंभू आहेत ते केवड्याला एक शाप देतात की इथून पुढे कधीही तुला शिवलिंगावरती स्थान मिळणार नाही. आणि ज्यावेळी कामधेनूला देखील शंभू महाशंकर ज्या वेळेला शाप देतात त्यावेळेला ते कामधेनूला सांगतात की हे कामधेनू, तू अखंड जगतेची माता आहेस, तू बळीराजाची आई आहेस, असं असताना देखील तुझ्यामध्ये 33 कोटीचा देवांचा वास असून देखील तू खोटं बोलीस, तू एक माता असून खोटं बोलीस, तर मी तुला देखील शाप देतो की हे गोमाते, तुझं देखील गोमुख कोणी पाहणार नाही, तुझ्या गोमुखेचं कोणीही दर्शन घेणार नाही किंवा तुझी पूजा करणार नाही. तर तुझ्या शरीराच्या पाठीमागचा जो काही भाग आहे त्या भागाची पूजा केली जाईल, कारण त्या
पूर्ण भागामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे। अशा तऱ्हेने गोमातेच्या मुखाची पूजा करू नये आणि तिच्या पाठीमागच्याच भागाची पूजा करावी हे त्या शापातून भगवान शंकरांनी दाखवून दिलं। म्हणूनच वसुबारस या दिवशी देखील सगळेजण गोमातेची पूजा करतात। पण कसं आहे ना की ज्या आधी अनंताने शिवशंकरांनी त्या कामधेनूला शाप दिला होता की तुझ्या मुखातून मल आतमध्ये जाईल आणि तुझ्या शेपटीपर्यंत तुझ्या शरीराच्या पूर्ण भागापासून ते शेपटीपर्यंत जो काही भाग आहे त्याचा जो कोणी दर्शन घेईल त्याचं खूप चांगलं होईल, त्याला उदंड आयुष्य लाभेल, त्याला जे काही 7 जन्माची पुण्य आहे ती त्या व्यक्तीला मिळेल असं शिवशंकरांनी तिला शाप दिल्यामुळं गायीच्या पाठीमागच्या भागाचीच पूजा केली जाते। तर तुम्ही गायीच्या कोणत्या भागाची पूजा करता आहात? तुम्ही तिच्या मुखाची पूजा करता आहात का की तिच्या पाठीमागची भागाची पूजा? अर्थातच गोमाता आहे, तिचं दर्शन हे सर्वजण आरती करताना तिच्या मुखापासूनच दर्शन केलं जातं। पण जास्तीत जास्त करून म्हणजे तुम्ही कसं करता हे शेवटी ज्याची त्याची इच्छा आहे, पण खरं तर गायीच्या पाठीमागच्या भागाचीच पूजा करा, कारण हा शिवशंकरांनी दिलेला शाप आहे असं हे आख्यायिकेतून सांगितलेलं आहे। पण आज वसुबारस आहे, सो गाय आणि वासराचे प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण पूजा करतो। सो तुमच्या इच्छेनुसार गाय वासराची सायंकाळी 5:30 ते 8 या वेळेमध्येच तुम्ही दर्शन घ्या, गोमातेची आरती ओवाळा, तिला पुरण नैवेद्याचा नैवेद्य दाखवा आणि तुम्हा सर्वांना ही दिवाळी छान आनंददायी आणि उत्सवात जावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा। तर चला पुन्हा भेटूयात येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।